मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधी कारवाईला स्थगिती हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं. विशाळगडावर झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणाव निर्माण झालाय आणि या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती आणि या प्रकरणाची शुक्रवारी तातडीनं सुनावणी झाली असून यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. यावेळी न्यायालयाने विशाळगडावरची कारवाई तातडीनं थांबवण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात कारवाई तात्काळ थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई नको, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. भर पावसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची काय गरज होती, असा सवालही न्यायालयाने विचारलाय. विशाळगडावर आंदोलकांनी मशिदीवर चढाई केल्याच्या याचिकाकर्त्यांचा आरोप गंभीर आहे, असे निरीक्षण न्यायालयाने म्हटलेलं आहे. विशाळगडावरील बांधकामांना याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत संरक्षण देण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली होती आणि या बांधकामाविरोधातील कारवाईदरम्यान घडलेल्या घटनांविषयी याचिकेत उल्लेख याचिकाकर्त्यांनी केला होता. विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम सध्या स्थानिक प्रशासनानं हाती घेतली होती. काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून चलो विशाळगड किंवा विशाळगड बचाव मोहीम राबवली जात आहे आणि या मोहिमेला, या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. भर पावसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची गरज काय होती, असा प्रश्न मुंबई हायकोर्टानं सरकारला विचारला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.